श्री स्वामी समर्थ. मकर राशी 16 ते 22 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मकर राशीच्या मित्रांनो, कधी तुम्हाला असे वाटते का की आयुष्यात केलेल्या कष्टांचे फळ उशिरा का होईना पण नक्की मिळते? या आठवड्यात तुमच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. हा आठवडा तुमच्यासाठी काही नवीन अनुभव, काही भावनिक क्षण आणि काही महत्त्वाच्या जाणीवा घेऊन येऊ शकतो. कधी आत्मविश्वास वाढेल तर कधी थोडीशी चिंता मनाला स्पर्श करेल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक परिस्थिती तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येत असते. ग्रहांची स्थिती सांगते की हा आठवडा तुमच्या आयुष्यात समज, संयम आणि प्रगतीचे छोटे छोटे संकेत देणारा ठरेल. आपल्याला ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी विचारमग्न होऊ शकते. काही गोष्टींबाबत तुम्ही खोलवर विचार कराल. आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांचा आढावा घ्याल आणि पुढील वाटचाल कशी असावी याचा निर्णय घ्याल. मनात कधीकधी अस्वस्थता निर्माण होईल, पण ती फार काळ टिकणार नाही, कारण परिस्थिती हळूहळू सकारात्मक वळण घेईल. कुटुंब, काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन राखण्याची गरज तुम्हाला जाणवेल. कधी कामाचा ताण वाढेल तर कधी घरातील जबाबदाऱ्या वाढतील. तरीसुद्धा तुम्ही धैर्याने प्रत्येक गोष्ट हाताळाल. या आठवड्यात एखादी जुनी गोष्ट किंवा आठवण मनात पुन्हा जागी होऊ शकते. त्यामुळे थोडा भावनिक क्षण येईल, पण त्यातूनच तुम्हाला आयुष्याची खरी किंमत समजेल. मित्र किंवा जवळच्या व्यक्तीशी झालेली मनमोकळी चर्चा तुमच्या मनाला हलके करेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत वातावरण अधिक सकारात्मक होईल. काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, त्यामुळे मनात नवीन आशा निर्माण होईल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी कष्ट आणि जबाबदाऱ्यांचा असेल. ऑफिसमध्ये काही नवीन कामे किंवा प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊ शकतात. सुरुवातीला हे काम थोडे कठीण वाटेल, पण तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही ते उत्तम प्रकारे पूर्ण कराल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे बारकाईने लक्ष देत असतील, त्यामुळे प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. एखादी छोटी चूक देखील मोठी वाटू शकते, त्यामुळे घाई न करता काम पूर्ण करणे योग्य ठरेल. सहकाऱ्यांशी संबंध जपणे देखील महत्त्वाचे ठरेल. कधीकधी त्यांच्या वागण्यामुळे मनात नाराजी निर्माण होऊ शकते, पण शांत राहणेच योग्य ठरेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडा सावध राहण्याचा आहे. नवीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. एखादा जुना ग्राहक किंवा संपर्क पुन्हा व्यवसायासाठी मदत करू शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादी छोटी आर्थिक संधी मिळू शकते. ती भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहील. काही खर्च अचानक समोर येऊ शकतात. घरातील गरज, आरोग्य किंवा इतर कारणांमुळे खर्च वाढू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही खूप कष्ट करून पैसे कमावत असता, पण कधीकधी अनपेक्षित खर्चामुळे थोडी चिंता निर्माण होते. या आठवड्यातही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्यासाठी थोडा संयम ठेवावा लागेल. गुंतवणूक करताना घाई करू नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे योग्य ठरेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती थोडी स्थिर होईल आणि मनाला दिलासा मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात असलेल्या मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिक आणि संवेदनशील ठरू शकतो. तुमच्या मनात जोडीदाराबद्दल अधिक प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल, पण कधीकधी छोट्या गोष्टींमुळे गैरसमज देखील होऊ शकतात. जोडीदाराशी संवाद कमी झाला तर मनात शंका निर्माण होऊ शकते, त्यामुळे खुल्या मनाने बोलणे गरजेचे आहे. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या भावनांचा आदर करावा. घरातील जबाबदाऱ्या एकत्रितपणे सांभाळल्यास नात्यातील विश्वास वाढेल. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत एखादा आनंदाचा क्षण घालवण्याची संधी मिळू शकते, त्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. अविवाहित व्यक्तींसाठी विवाहाबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण या आठवड्यात साधारण शांत राहील, पण कधीकधी लहान-सहान मतभेद संभवतात. घरातील प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे असतात, त्यामुळे समजूतदारपणे वागणे आवश्यक आहे. आई-वडिलांशी संवाद साधताना संयम ठेवा. त्यांच्या अनुभवातून मिळणारा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. भावंडांशी नाते अधिक मजबूत होऊ शकते. एखाद्या जुन्या आठवणीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरात एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा पूजा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वातावरण अधिक सकारात्मक बनेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला मानसिक समाधान देईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा मेहनतीचा असेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कधीकधी कठीण वाटेल, तरीही सातत्य ठेवले तर चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून नवीन मार्गदर्शन मिळेल, त्यामुळे अभ्यास अधिक स्पष्टपणे समजेल. मोबाईल किंवा सोशल मीडियामुळे लक्ष विचलित होऊ शकते, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आठवड्याच्या शेवटी अभ्यासात थोडी प्रगती दिसेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा साधारण ठीक राहील, पण थकवा जाणवू शकतो.
कामाचा ताण किंवा झोपेचा अभाव यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. पोटाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहारावर लक्ष द्या. नियमित व्यायाम, चालणे किंवा योग केल्यास आरोग्य सुधारेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्रार्थना करणे उपयुक्त ठरेल. स्वतःसाठी थोडा वेळ काढल्यास मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहतील. मकर राशीच्या व्यक्तींनो, हा आठवडा तुमच्यासाठी संयम, भावनिक समज आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा असेल. काही गोष्टी लगेच घडणार नाहीत, पण तुमच्या मेहनतीमुळे परिस्थिती हळूहळू सुधारेल. कधी मनात चिंता येईल, कधी आशेचा किरण दिसेल, पण लक्षात ठेवा, तुमचा संयम आणि मेहनतच तुमचे खरे सामर्थ्य आहे. आठवड्याच्या शेवटी मनात समाधानाची भावना निर्माण होईल आणि पुढील दिवसांसाठी नवीन ऊर्जा मिळेल. तुम्हाला हा आठवडा तुमच्यासाठी थोडा विचार करायला लावणारा, काही अनुभव देणारा आणि हळूहळू सकारात्मक बदल घडवणारा ठरणार आहे. आयुष्यातील काही गोष्टी या आठवड्यात तुमच्या मनाला स्पर्श करतील. कधी एखादी छोटी चिंता मनात येईल, तर कधी एखादी चांगली बातमी मनाला दिलासा देईल. त्यामुळे हा काळ तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक परिपक्व बनवणारा ठरेल. काम आणि जबाबदाऱ्यांमध्ये थोडी वाढ होऊ शकते. कधीकधी तुम्हाला असे वाटेल की सगळ्या गोष्टी एकाच वेळी सांभाळाव्या लागत आहेत, पण तुमची जिद्द, मेहनत आणि शांत स्वभाव यामुळे तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर मात करू शकाल. कामात हळूहळू प्रगती दिसेल आणि तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. आर्थिक बाबतीत थोडे नियोजन करणे आवश्यक राहील. काही खर्च अचानक समोर येऊ शकतात, पण योग्य नियोजन केल्यास परिस्थिती सहज हाताळता येईल. पैशांबाबत घाईने निर्णय घेऊ नका. संयम आणि विचारपूर्वक पावले उचलल्यास पुढील काळ अधिक स्थिर राहील. कौटुंबिक जीवनात काही भावनिक क्षण अनुभवायला मिळतील. कुटुंबातील व्यक्तींच्या सहवासामुळे तुम्हाला मानसिक आधार मिळेल. कधी लहान-सहान मतभेद होऊ शकतात, पण प्रेम आणि समजूतदारपणामुळे ते लवकरच दूर होतील. घरातील वातावरण शेवटी शांत आणि आनंदी राहण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही संवाद महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील विश्वास वाढेल. काही क्षण असेही येतील जेव्हा तुम्हाला नात्याची खरी किंमत जाणवेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. सुरुवातीला अभ्यासात थोडी अडचण वाटेल, पण सातत्य ठेवल्यास हळूहळू आत्मविश्वास वाढेल. आरोग्याच्या बाबतीत थोडा थकवा किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे आणि शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. एकंदरीत सांगायचे झाले तर हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींना संयम, समजूतदारपणा आणि शांतपणे पुढे जाण्याचा संदेश देणारा आहे. प्रत्येक अनुभवातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. आठवड्याच्या शेवटी मनात समाधान आणि पुढील वाटचालीसाठी नवीन ऊर्जा निर्माण होईल. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि यश लाभो. धन्यवाद.